मैदानामध्ये दाखवलं आणि करंजाडे संघाला मात्र तो सामना विजयी करून दिला. हरजित होत असे असंच नाव मित्रांनो क्रिकेट आहे. पण जबरदस्त खेळ उलवे संघाचा देखील राहिला होता. आता मात्र इथे पुन्हा एकदा उलवे 40+ संघ खेळताना आपल्याला दिसतोय. तो कुडावे या संघाविरोधात मस्त असा सामना असेल शंका नाहीये. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. 3 षटकांचा सामना आहे की जास्तीत जास्त धावा या संघासमोर उभ्या करू आम्ही आणि नक्कीच त्या धावा डिफेन्स करण्याचा प्रयत्न करू. कारण एका बाजूला यंग टॅलेंटचा जोश आणि दुसऱ्या बाजूला 40+चा एक दमदार क्रिकेट मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. 40+चा ग्रुपचा जर विचार केला तर हा उलवे संघ देखील चर्चेत राहणारा संघ आहे. टॉप लेवलमध्ये खेळणारा संघ आहे. मोठमोठ्या स्पर्धा तो देखील खेळतोय आणि हाय ग्रुप मध्ये या संघाला नेहमीच टाकलं जात आहे 40+च्या कृष्णा. पण इथे मात्र कुडावे संघाचा सलामीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तो प्रवीण ठोंबरे आणि केतन पाटील ही जोडी मैदानामध्ये आहे. बरंच काही या फलंदाजांवरती देखील या सामन्याचं चित्र अवलंबून दिसतंय. कुडावे संघासाठी नेहमीच या खेळाडूने चांगला खेळ केलाय. चर्चेत राहणारा नेहमीच चर्चेत राहणारा हा खेळाडू आहे प्रवीण ठोंबरे. तो मात्र मैदानामध्ये इथे आलाय सलामी वीर म्हणून. पण दुसऱ्या बाजूला गोलंदाज विकास स्मृती उलवे हा संघ आपल्याला पाहायला मिळते. किरण पाटील आलाय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक 3 षटकांचा सामना आहे. 3 गोलंदाज वापरणं अनिवार्य आहे आणि इथे मात्र खराब चेंडू वाईट चेंडू नक्कीच आलाय. पंचांचा इशारा. हे इथे मात्र चेक केला जाईल. रिव्ह्यू आहे का पंच? चला पंचांचा इशारा काय तो आपण पाहूया. हाईट साठी चला वेस्ट हाईट साठी आपण तरी ते नो बॉल आहे. आता फ्री हिट मात्र असेल. यस नो +1 या 2 धावा मिळतील. चेंडू कसा निसटला हे ते पाहायला मिळालं आपल्याला. किरण पाटील पुन्हा एकदा केतनसाठी हा चेंडू मात्र इथे पंचांचा इशारा आलाय की हा अवांतर आहे. अवांतरच्या स्वरूपामध्ये ही 1 धाव मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या 3 वरती फ्री हिट अजूनही कायम असेल. केतन पाटील साठी मात्र हा नक्कीच ही संधी आहे. हो इथे धाव घेण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा वाईड आहे. एकही चेंडू नाहीये आणि धावा पाहायला मिळतात त्याच्या 5 धावा. विदाउट बॉल 5. उलवे संघ मात्र इथे किरण पाटील जो पहिला वैयक्तिक षटक घेऊन आलाय आणि इथे मात्र एकही चेंडू न फेकता मात्र 5 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. फ्री हिट अजूनही कायम. आता फ्री हिटचा वापर मात्र प्रवीण ठोंबरे करेल. क्या बात आहे. जबरदस्त हा चेंडू आहे बघा. फ्री हिटचा चेंडू मात्र निर्धावाला आणि धावसंख्या 5 वरती स्थिर आहे. चांगली कीपिंग तिकडे पाहायला मिळते. पुन्हा एकदा किरण. हो जबरदस्त लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न पण झेल सुटला गेलाय. प्रवीण ठोंबरेला मात्र इथे
जीवनदान मिळतोय. एक सोपा झेल होता मात्र तो सोपा झेल मात्र तिथे सुटला गेलाय. रेवनाथ रेवणाच्या हातून मात्र ही चूक झाली आहे, कारण अशा चुका करून चालणार नाहीये. कारण जेव्हा एखादा फलंदाजाला जीवनदान मिळतंय त्यावेळेला आपण मैदानामध्ये काय घडतंय हे देखील पाहिलेलं आहे. रोहित भगतला मिळालेली करंजाड्याचा खेळाडू रोहितला मात्र मिळालेला जीवनदान विशालला आणि त्यांनी मात्र केलेलं सोनं हे आपण मैदानामध्ये पाहिलं मित्रांनो. कॅचेस विन द मॅचेस आपण नेहमीच म्हणतो आणि त्या अनुषंगाने मात्र इथे खेळ करण्याचा प्रयत्न किरण पाटील नक्कीच जरी अवांतर धावा देत असला तरी मात्र चांगली जी फेकी इथे पाहायला मिळते. हो इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता रेवनाथ पुन्हा चेंडूवरती आलाय. कॅच ड्रॉप पण ही महागडी कॅच होती. धाव संख्या आपण पाहतोय ती 9 वरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना पाहू शकता आपण इथे रेवनाथ कशा पद्धतीने धावलाय. हो क्या बात आहे. वाईड ॲक्ट करण्याचा प्रयत्न त्यामध्ये सक्सेसफुल पाहायला मिळते. प्रवीण ठोंबरे आणि केतन पाटील ही जोडी मैदानामध्ये. धावा तशा पाहायला गेलं तर किरण पाटील यांनी चांगला प्रयत्न केलाय. अवांतर धावा आल्यात. फलंदाजांच्या बॅटमधून मात्र मोठे फटके येताना दिसत नव्हते, परंतु इथे मात्र हा मोठा फटका आलाय. शेवटच्या मोमेंटला हा चौकार आलाय. चौकाराने मात्र षटक संपला गेलाय. जबरदस्त विदाउट बॉल 5 धावा दिल्या होत्या किरण पाटीलने. त्यानंतर मात्र त्यांनी देखील भेदकता दाखवली. शेवटच्या चेंडूचा अपवाद सोडता मात्र प्रत्येक चेंडू निर्णायक पद्धतीने त्याने मात्र फेकले गेलेत. 13 धावा खर्च करतोय तो किरण पाटील पहिल्या षटकामध्ये. तिसरा संघ कोणता असेल सुपर 3 मध्ये? 13 धावा. 13 तर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो नंदू. नंदू सबका बंधू. तर नंदू आलाय दुसरं षटक घेऊन. परंतु पाहूया इथे प्रवीण ठोंबरे आणि केतन पाटील ही जोडी मैदानामध्ये आहे. नंदूचा हा पहिला चेंडू आहे. हो क्या बात आहे. ही लढत आहे 40+ आणि रेग्युलर यांच्यामधली. कारण ज्याने एक काल गाजवून सोडलाय आणि जे एक काल गाजवतायत अशा मधली लढत आहे. मस्त सामना मैदानामध्ये 40+ वर्सेस रेग्युलर यांच्यामधली लढत आहे. हाच तर फॉर्मॅट आहे या स्पर्धेमध्ये. रेग्युलर फॉर्मॅट, 40+ फॉर्मॅट, त्यानंतर KPL फॉर्मॅट हा देखील आपण उपक्रम पाहिला. म्हणजे सर्व बाजूने ही स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. सिद्धिविनायक ट्रॉफी नेहमी चर्चेत राहणारी स्पर्धा आहे. कोपर गावाचा अभिमान, कोपर गावाचा स्वाभिमान ही स्पर्धा म्हणून आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने. पॅडी चेंडूवरती आला आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. यस पंच येतात इथे. चेक केला जाईल. यस तर इथे मात्र सेफ आहे. पंचाने दर्शवलाय. तर या 2 धावा मिळतील आणि 2 धावेने मात्र
धाव संख्या एकच धाव का? ओके ओके सॉरी, एकच धाव इथे मिळते. जबरदस्त फिल्डिंग पॅडीची पाहायला मिळाली आहे, परंतु तेवढा चांगला तिथे बॅकअप आपल्याला पाहायला मिळतोय. नंदू गायकवाड, यस, कारण ती एक व्हिडिओ देखील आली होती, शिखर धवन सारखी त्यांनी ॲक्शन देखील केली होती. आणि त्यांनी नंतर मात्र कारण सोन्याबद्दल देखील त्यांनी कौतुक केलं होतं, कारण कधी कधी असे किस्से घडतात, एक आनंद वेगळा असतो, तो आनंद त्यांना साजरा देखील करायचा असतं. पण इथे मात्र हा मोठा फटका आलाय प्रवीण ठोंबरेच्या बॅटमधून, षटकार येतोय आणि कुडावे संघाला मात्र एक चांगले धावसंख्येची आशा मात्र प्रवीण ठोंबरे दाखवताना दिसतोय. या 6 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 20 वरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना नंदू गायकवाड उर्वेस संघाकडून हा दुसरा गोलंदाज आपण पाहतोय, फिरून खेळण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र निर्धाव चेंडू आलाय. बघा काय गोलंदाजी झाली आहे, जबरदस्त. हा षटकारचा अपवाद सोडता मात्र 5 चेंडू अप्रतिम, म्हणजे 5 चेंडू मध्ये फक्त एकच धाव त्याने खर्च केली आहे. ह्या गोलंदाजी राहिली आहे, कारण या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च करतोय तो नंदू. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या मॅच मध्ये 7 धावा, दुसऱ्या मॅचचा जर विचार केला तर तिथे 11 धावा देत 1 विकेट त्याने प्राप्त केला होता. विचुंबे संघाविरोधात खेळत असताना देखील फक्त 7 धावा खर्च केल्या आणि पारगाव संघाविरोधात खेळत असताना देखील 6 धावा खर्च केल्यात आणि इथे मात्र देखील फक्त 7 धावा, म्हणजे पाहायला गेलं तर अप्रतिम गोलंदाजी. जबरदस्त या मैदानामध्ये त्यांनी गोलंदाजी केली आहे. प्रयत्न चांगले आहेत नंदूचे. 40+ क्रिकेट कोण म्हणेल की जुनं झालंय, कारण जुनं ते सोनं आपण नेहमीच म्हणतो, कारण ह्या जुन्यानीच तर नव्याना दिशा दाखवली आहे की खेळ क्रिकेट कसा खेळायचा. शेता काट्या कुट्यातून मात्र मार्ग काढत मात्र या खेळाडूने आपलं आयुष्य जगलाय, चांगला खेळ केलाय. आता मात्र सगळ्या सुरळीत पद्धतीने आपल्याला हा क्रिकेट पाहायला मिळतंय, पण तो मेहनतीचा क्रिकेट त्या कालामध्ये फक्त या 40+ आता जे खेळाडू आहेत त्यांनी खेळलेला आहे, त्यांना देखील विसरता कामा नये. चला यानंतर मात्र आपण चिठ्ठ्यांकडे बोलणार आहोत. 20 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा गोलंदाज मंगेश पाटील 52 संघाविरोधात खेळत असताना 6 धावा देत 2 विकेट्स त्यांनी प्राप्त केल्या होत्या. जबरदस्त माहिती. एका बाजूला निकेत पाटील देत आहेत स्कोरर, तर दुसऱ्या बाजूला आमचे फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हचे सर्वा जबरदस्त ऑपरेटर आमचे टेक्निकल कृष्णा म्हात्रे. कारण फॉर्च्यून कट्टा याच वेबसाईटने सुरू केला, इथूनच बऱ्याच खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याचं काम, पडद्यामध्ये आणण्याचं काम याच लाईव्ह इव्हेंट्सने आणलं होतं आणि त्याची संपूर्ण जबाबदारी कृष्णाने घेतली होती. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती मंगेशला आसमान दाखवला जातोय. केतन पाटीलच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत असा षटकार. कारण 2 षटकामध्ये 20 धावा आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. कोडावे संघाचा हाच मनसुबा की किमान 30-35 धावांपर्यंत मजल मारणं गरजेचं असेल. दुसऱ्या बाजूला 40+ उडवे संघ देखील तेवढ्या ताकदीनिशी ते उतरलाय. चांगला हा संघ देखील आहे, त्यांना देखील कमी लेखता कामा नये हे देखील कुडावे संघाने ओळखलंय आणि त्या अनुषंगाने मात्र इथे फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. केतन पाटील ज्याने षटकार ठोकलाय, 6 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावांचं योगदान केतनने दिलाय. आपल्या संघासाठी 9 मध्ये 13चं योगदान देऊन प्रवीण ठोंबरे नॉनस्टॉप एंडला आपल्याला पाहायला मिळतंय. मंगेश पाटील पुन्हा एकदा
एटा मोर द विकेट. खाली राहतोय चेंडू, अलॉंग द कार्पेट खेळून काढला. ऑन साईडला दुसरे धावेचा प्रयत्न होता परंतु नकार दिलाय प्रवीणने. त्याला माहिती आहे अशा मुमेंटला विकेट फेकणं गरजेचं नाही, कारण शेवटचा क्षण आहे. त्यांच्यामध्ये ती धमक आहे आणि ती धमक दाखवण्याचा प्रयत्न ते देखील करतायत. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 27 धावा. कोणता विकेट अजूनही प्राप्त झाला नाहीये तर उलवे संघाला. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. पॅडी चेंडूवरती आलाय. दुसरे धावेचा प्रयत्न, थ्रो देखील थोडा दूरवर झालाय नक्कीच, कारण टप्प्याने हा थ्रो पाहायला मिळाला. तत्पूर्वी मात्र 2 धावांचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होतोय केतन आणि प्रवीणचा. या 2 धावेने मात्र धावसंख्या 29 वरती जाऊन पोहोचली आहे. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 मध्ये 9 धावांचा 9 धावा खर्च केल्यात आतापर्यंत मंगेशने. मस्त जय आणि इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न, मिस्टामिक स्ट्रोक आहे. पॅडीचे झेलवरती आहे, चूक होणार नाहीये. आणि इथे मात्र प्रवीण ठोंबरेला परतावं लागेल. पहिली विकेट तंबूच्या श्रेयाला. क्या बात आहे, जबरदस्त. मिथून पाटील यांच्यावरचं हे संगीत आणि खरोखरच डोंगरचा देव हा ग्रुप जो आहे त्या ग्रुपने तर सर्वांना मात्र नक्कीच एक ओढ लावली आहे. ग्रुप असावा तर असा डोंगरचा देव ग्रुप, आणि मस्त त्यांच्या माध्यमातून जबरदस्त ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते दरवर्षीचा हंगाम. इथे मात्र मोठा फटका केल्याचा प्रयत्न, पॅडी झेलवरती आहे. झेल सुटला गेलाय शेवटच्या मोमेंटला. झेल मात्र आता तो निसटलाय. तिसरे धाब्याचा प्रयत्न आणि इथे डायरेक्ट हिट. पंच मात्र बघूया, आपण चेक करूया. चला फलंदाज बाद होईल कारण डायरेक्ट हिट झालाय. पंचाने इथे सांगितलंय की डायरेक्ट हिट आहे. यस, क्या बात आहे, मस्त थ्रो होता. यस, 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेला फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. धावफलकावरती धावा आहेत 3 षटकांती तब्बल 31 धावा आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. ते विकास स्मृती उलवे 40+ या संघाला. जय भावदेवी. कारण मी पण तेच विचारला की गावदेवी की भावदेवी, तर जय भावदेवी या नावाने हा संघ इथे कुडावे संघ खेळतोय. तर इथे मात्र विकास स्मृती उलवे 40+ संघाला जिंकण्यासाठी तब्बल गरज आहे ती 32 धावांची. पण पाहूया 32 धावा कशा पद्धतीने इथे पूर्ण केल्या जातील उलवे संघाच्या माध्यमातून, की या धावा डिफेन्स केल्या जातील भावदेवी 11 कुडावे संघाच्या माध्यमातून, हे देखील पाहणं गरजेचं आहे. जबरदस्त या स्पर्धेला अजय शेठ पाटील यांचं योगदान आणि त्यांच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने एक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक टावर्स त्यांच्या आपण या नगरीमध्ये पाहतोय. जबरदस्त, कारण आगरी समाजातील आपल्या या संपूर्ण समाजातील जर स्थानिक भूमिपुत्र जर अशी वाटचाल करत असेल, यशाची वाटचाल, तर एक अभिमानाची गोष्ट आपल्याला नक्कीच सर्वांना ही पाहायला मिळत असते. आणि अशा अनेक हे आपल्या समाजातील ही लोक, आपल्या स्थानिक भूमिपुत्र आज मोठमोठे एक जबरदस्त उंच भरारी घेत आहे उद्योग क्षेत्रामध्ये. तर सर्वांचं नक्कीच मनपूर्वक स्वागत असेल.
त्यामधले एक व्यक्तिमत्व अजय शेठ पाटील. सिद्धिविनायक ट्रॉफी आपण इथे पाहतोय. जबरदस्त आयोजन नियोजन. तब्बल 5-6 रात्री चाललेली स्पर्धा आहे. अनेक फॉर्मॅट ह्या स्पर्धेमध्ये आपण पाहिले आणि ही स्पर्धा यशाकडे नक्कीच वाटचाल करते. कारण ट्रॉफीची चर्चा तर भरपूर झाली आहे आणि या ग्रुपची देखील खूप चर्चा झाली आहे. कारण डोंगरचा देव ग्रुप म्हणून या ग्रुपचं नाव आहे. तर 32 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी उलवे 40+ या संघाला. आता मात्र ज्या संघाने हायेस्ट स्कोअर देखील आपल्या नावावरती लावलाय त्या संघाला मात्र 3 षटकामध्ये 32 धावा येते. हा संघ बनवेल की या सामन्यामध्ये कुडावे संघ वर्चस्व निर्माण करेल हा प्रश्न आहे. परंतु 18 चेंडूचा खेळ, 32 धावांची गरज. नंदू सबका बंधू, काय कामगिरी झाली आहे तुमची, जबरदस्त. युवकांना लाजवेल अशी गोलंदाजी त्यांची आज राहिली. आज नाही तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिली आहे. हेच तर नवीन युवकांनी घ्यायचं आहे. नवीन खेळाडूंसाठी हे शिकण्यासाठी सारखं क्रिकेट नेहमीच आपल्याला पाहायला मिळतंय आणि ज्यांनी घेतलं त्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाहीये. मानस यस. तर सलामीची जोडी मैदानामध्ये किरण पाटील आणि प्रदीप पॅडी. हा त्या मानस पवारचं देखील आपण कौतुक करूया. पूर्ण स्पर्धेमध्ये काय मेहनत आहे. चेंडूंची रेलचेल त्यांच्या हातामध्ये. मानस तुझं अभिनंदन. आणि इथे मात्र तुझं अभिनंदन या सावकाराने झालंय देखील. चौकार आलाय, पंचाचा इशारा तिकडनं आलाय की रेफर केला गेलाय बीमरसाठी. पाहूया, चेक करूया आपण. यस, फलंदाजाने मात्र हा रिव्ह्यू घेतलाय. कोणाचा आहे रिव्ह्यू? यस, पंचांचा डाऊटफुल आहे. यस, तर आपण चेक करूया. इथे तिसरे पंच चेक करतायत. यस, तर इथे नो बॉल आहे. कारण जास्त हाईट आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. यस यस, किरणने कारण विदाउट बॉल पास दिल्या होत्या. इथे मात्र आता ती परतफेड झाली आहे. No+4 पॅडीसाठी हा चेंडू आहे. चेंडू मात्र सीमा पलीकडे जाईल. चौकार आलाय आणि या चौकाराने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 9 वरती. बघा सुरुवात काय झाली आहे. कुणाल मते जो गोलंदाज आलाय, जो देखील खेळाडू या स्पर्धेमध्ये चर्चेमध्ये राहिलाय, त्या कुणाल वरती मात्र इथे आता हल्ले चढवले जातात. कारण 32 धावांचं लक्ष्य आहे आणि या 32 धावांचं लक्ष्य मात्र उलवे 40+ संघ पार पाडण्यामध्ये लागलाय. कारण सुरुवात चांगली झाली आहे. रंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न मिडॉनच्या दिशेने. शॉट मिडॉनला मात्र क्षेत्ररक्षक थोडासा चूक करतोय. 2 धावा इथे, 1 धावा इथे कंप्लीट होईल. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 10 वरती. सुरुवात चांगली झाली आहे. 32 धावांची गरज असताना मात्र पहिल्या 3 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा आल्यात. कुणाल थोडासा प्रेशरमध्ये दिसतोय. फिल्डिंगची व्यूहरचना बदलताना दिसतोय. कारण ज्या अनुषंगाने इथे पहिला चेंडू जो भीमर होता त्यावरती चौकार गेला आणि विदाउट बॉल 5 आल्या. जशा 5 धावा
कुडावे संघाला आल्या होत्या विदाउट बॉल, तशाच मात्र ह्या परत फेड मात्र ती त्यांची झाली आहे. आणि इथे मात्र आता प्रयत्न केले जातात. 10 धावा धाव फलकावरती आहेत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पॅटची कडा मात्र एक सिंगल आली आहे किरणला. किरणच्या माध्यमातून ही एक धाव, एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 11 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. कुणाल मते कुडावे संघाचा एक जबरदस्त हा अष्टपैलू खेळाडू आहे. चांगला खेळ नेहमीच त्याचा राहिला आहे. पाहूया तोच कुणाल. पॅडेसाठी हा चेंडू असेल. हो, इथे मात्र एज लागते. पॅडीला परतावा लागेल. 11 धावांवरती पहिली विकेट तंबूच्या ऑस्ट्रेलियाला. प्रवीणने मात्र हा झेल टिपलाय. कोणती चूक नाहीये, मस्त झेल टिपला गेलाय. 32 धावांचं लक्ष असताना मात्र इथे पहिला विकेट तंबूच्या ऑस्ट्रेलियाला. प्रदीप खारकर उर्फ पॅडी 4 चेंडूमध्ये 9 धावांचं योगदान पॅडीने आपल्या संघासाठी दिलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय मंगेश. मंगेश पाटील आलाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धाव पालकावरती धावा आहेत त्या 11 धावा. 32 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. कुणाल मध्ये पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईट आर्म उर्ध विकेटने हा चेंडू मारण्याचा प्रयत्न. मिड ऑफच्या दिशेने मात्र शॉर्ट मिड ऑफला चेंडू अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तत्पूर्वी एक धाव मिळेल ती मंगेश पाटीलला. एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचतोय ती 12 वरती. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. येणारे 13 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 12 धावा तर धाव फलकावरती लागतायत. कुणाल मते याचा शेवटचा चेंडू आहे. हो, इथे मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये झेलवरती क्षेत्ररक्षक आलाय. किरण पाटीलला मात्र परतावं लागेल. मोठी विकेट मात्र तंबूच्या ऑस्ट्रेलियाला येताना दिसतंय. कारण बऱ्याच आशा अपेक्षा या खेळावरती पल्लवित होत्या. तो खेळाडू मात्र इथे बाद होतोय. किरण पाटील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऋषभने मात्र हा झेल टिपलाय आणि कुणाल मतेला मात्र इथे सफलता मिळते ती किरण पाटीलच्या स्वरूपामध्ये. 2 विकेट्स कुणालने प्राप्त केल्यात. 12 धावा देत 2 विकेट्स. आता येणारे चेंडू 12 आणि गरज आहे ती 20 धावांची. म्हणजे 10च्या सरासरीने मात्र आता इथे धावा या बनवाव्या लागतील. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय संजय कांबळे. हॅलो, थँक्यू. पुन्हा एकदा सिंगल इथे प्राप्त होते आणि या एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली ती 14 वरती.
येणारे 10 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका आता मात्र इथे खेळावा लागेल तो उल्वे संघाला, परंतु केतन पाटील आलाय गोलंदाजीसाठी. कोणत्या पद्धतीने ते गोलंदाजी करतो, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्या कुणालने. 2 विकेट्स त्याने प्राप्त केल्या. महत्वाची विकेट पॅडे आणि किरण पाटीलची. हो, मस्त फटका आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला गेलाय. ऑन साईडला लॉंगांच्या दिशेने मात्र चेंडू अडकवण्याचा प्रयत्न केला गेलाय. तत्पूर्वी मात्र 1 धाव मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या 15 वरती. येणारे 9 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 9-17चा समीकरण. एखादा मोठा फटका बॉल टू रन हा समीकरण आणू शकेल, परंतु केतन पाटील तेवढ्या ताकदीनिशी गोलंदाजी करताना दिसतोय. फलंदाज संजय कट करण्याचा प्रयत्न होता. गलीमध्ये चेंडू अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. एकच धाव मिळेल. एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 16. यस प्रवीण. या स्पर्धेला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीजचा जो फ्रीज आपण पाहतोय ते देणारे पुरस्कर्ते कोपरगावचे सन्माननीय आश्रय म्हात्रे दादांचे ते आगमन झाले. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देणारे हे पुरस्कर्ते आहेत, त्यांचं स्वागत. आणि इथे मात्र हा अवांतरचा इशारा आलाय. अवांतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 17 वरती. जबरदस्त ही स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. 21 तारखेला स्पर्धेचा शुभारंभ आपण पाहिला आणि पाहता पाहता स्पर्धेची आजची शेवटची रात्र आणि शेवटचे 2 सामने अजूनही बाकी आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट होत आहे. जबरदस्त रनिंग द बिटवीन विकेट. 2 धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली ती 19 वरती. आता येणारे चेंडू असतील ते 7 आणि 13 धावांची गरज आहे. 7-13चा समीकरण आहे. या मैदानामध्ये काही घडू शकतो. जबरदस्त सामना मैदानामध्ये. उल्वे 40+ वर्सेस रेग्युलर ची लढत कुडावे संघाविरोधात होताना दिसते. एका बाजूला युवकांचा जोश तर दुसऱ्या बाजूला अनुभवाची शिदोरी असलेला उल्वे संघ. पाडण्याचा प्रयत्न ट्रॅकर. इथे मात्र चेंडू निर्धाव येतोय. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. आता येणारे 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 2 षटकानंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या तब्बल 19 धावा. या षटकाचा विचार केला तर जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. ती गोलंदाज केतन पाटीलची. अप्रतिम प्रयत्न त्याचे राहिलेले आहेत. फक्त 7 धावा खर्च या षटकामध्ये त्यांनी केल्यात. तर उर्वरित 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. नक्कीच पाहू शकता आपण. कॉमेंट्री बॉक्स फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून दाखवला जातोय. आमचे हे स्कोरर, त्याचबरोबर संपूर्ण ही आमची टीम, त्याचबरोबर 12 खेळाडू उलवेचे. निश्चित लकी ड्रॉ यानंतर केला जाईल. मी विनंती करतो टॉप 3 मध्ये वहाल संघाचा संघनायक, करंजाडे संघाचा संघनायक. आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. लकी ड्रॉ साठी 1 संघ फायनलला आणि 2 संघ सेमी फायनल येथे खेळणार. यस, क्या बात आहे. शेवटची मेगा फायनलची रात्र आहे. यस, पाहू शकता आपण. मानसला पूर्णपणे त्याची देखील मेहनत आहे. व्यासपीठावरती आत्ताच इथे ज्यांचं आगमन झालंय, ज्यांच्या शुभास्ते या स्पर्धेचा शुभारंभ आम्ही पाहिला. पहिल्या रात्रीमध्ये अवनी एंटरप्राइजेसचे बिल्डर्स अँड डेव्हलपर सन्माननीय आश्रयदादा म्हात्रे इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीज आम्हाला उपलब्ध करून दिलाय फ्रीज. त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. क्या बात आहे, जबरदस्त. आत्ता मात्र इथे टाळ्या वाजवायला सुरुवात झाली आहे. हर्षद पाटील आलाय. 6 मध्ये 13 रोखायचे आहेत. याच मैदानामध्ये असे अनेक रेकॉर्ड झालेले आहेत. 6 मध्ये 13 बनवायचे आहेत उल्वे संघाला. पण पाहूया मैदानामध्ये दोन्ही फलंदाज कोणत्या पद्धतीने ते खेळ करतील. हो हो, जबरदस्त.
कव्हर शॉट कव्हरला मात्र अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण होतं, पण 2 धावा मिळतील. प्रयत्न जबरदस्त त्याचे राहिलेले आहेत. कल्पेश होता तर या 2 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 वरती. येणारे 4 चेंडू 11 धावांची गरज आहे. फलंदाज स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतंय संजय कांबळे याच्यावरती आता पूर्ण जिम्मेदारी असेल, कारण पॅडे आणि किरण पाटील आऊट झाल्यानंतर किरण पाटील वरती खूप जिम्मेदारी होती आणि त्यानंतर मात्र किरण आऊट झाला, आता संजय वरती जिम्मेदारी असेल. इथे मात्र मोठा फटका, लॉफ्टेड हिट, 6 धावा येतील. जबरदस्त 40 असलो तरी काय झालं, ती धमक आमच्या बंडगटामध्ये देखील आहे हे दाखवून दिलं जात आहे ते संजय कांबळेच्या माध्यमातून. आणि या 6 धावा येतात. 6 धावांनी मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली ती 27. आता मात्र उर्वरित 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 3 चेंडू 5 धावा, कारण मगाशी देखील असाच सामना आपण पाहिला होता उल्वा वर्सेस करंजाडे, आणि तसाच सामना आता इथे मात्र उल्वा 40+ वर्सेस कुडावे रेग्युलर यांच्यामधली लढत होय. येणारे 3 चेंडू 5 धावांची गरज आहे. संजय कांबळे, हर्षद पाटीलचा पुढचा चेंडू, मस्त फटका अलॉंग द कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढला. 1 धाव तर पूर्ण होतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. जबरदस्त रनिंग द बिटवीन विकेट. आता मात्र येणारे 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. चित्तथरारक सामना, जबरदस्त. कुणी विचार केला नव्हता की हा सामना अशा मोमेंटला येऊ शकेल, परंतु उल्वे संघाची नेहमीच ताकद आम्ही पाहिलेली आहे. नेहमीच हा चर्चेमध्ये राहणारा संघ आहे. जबरदस्त संघ बांधणी आणि त्याचबरोबर इथे संजय कांबळेचा अप्रतिम प्रयत्न. हर्षद हा चेंडू, 1 धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, आणि दुसऱ्या धावेसाठी मात्र इथे फलंदाजाला परतावं लागेल. जबरदस्त इथे फिल्डिंग आणि जबरदस्त थ्रो चरण मतेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. डायरेक्ट त्यांनी थ्रो मात्र स्ट्राइक एंडला फेकला आणि तेवढंच चांगलं कलेक्टिंग प्रवीण ठोंबरेचं राहिलंय. फलंदाजाला परतावं लागलं. आता मात्र 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. 1 चेंडू 2 धावा. काल असाच एक सामना झाला होता आणि उल्वा वर्सेस दापोले यांच्यामधली लढत होती आणि त्या वेळेला देखील 1 चेंडू 2 धावांची गरज असताना उल्वे संघाने त्या 2 धावा धावून कंप्लीट केल्या होत्या. रेग्युलरचा उल्वे संघ नीलकंठेश्वर, परंतु इथे मात्र आता उल्वे 40+ देखील 1 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. सामना जबरदस्त रंगतदार स्थितीमध्ये. 32 धावांची गरज असताना मात्र इथे तब्बल 17 चेंडूमध्ये 30 धावा खर्च केल्यात. चला जाऊ द्या किरण पाटील, त्यांना जाऊ द्या मैदानामध्ये. जर तुम्ही मैदानामध्ये असतं तर एवढी वेळ आलीच नसती. तो जर तुम्ही तेव्हा विचार केला असता तर आता ही वेळ आली नसती. पण दुसऱ्या बाजूला हर्षद ठोंबरे मात्र टेन्शन फ्री आहे. पण पाहूया, 1 चेंडू 2 धावा आणि फलंदाज आहे निलेश मडवी. आता निलेश मडवी, धगधग कोणाची होत असेल कृष्णा, कारण दोन्ही संघांच्या पाठीराख्यांची धगधग मात्र नक्कीच वाढली असेल. जबरदस्त मॅच. 1 चेंडू 2 धावा. जबरदस्त सामना मैदानामध्ये. काय सामना रंगलाय, अप्रतिम. पैसा वसूल सामना. टाळ्या आणि टाळ्याच वाजतात. 1 चेंडू 2 धावा. मोठा फटका. इथे मात्र चेंडू सीमा पार आलाय चौकार आणि 40+ उल्वे 40+ संघाने मात्र सामना इथे जिंकलाय. काय फटका मारलाय फलंदाज निलेश मडवीने. आज अनुभवी खेळाडूने युवा खेळाडूला झुकवलं. विचारही केला नव्हता प्रवीण कुणी ह्या सामना अशा परिस्थितीमध्ये येईल आणि उल्वे 40+ संघाने मात्र रेग्युलर कुडावे संघाला इथे मात दिली आणि जल्लोष आपण पाहू शकता. काय फटका खेळलाय फलंदाज निलेशने.
जबरदस्त आणि चौकार, कोणती संधी सोडली नाहीये. शेर बूढ़ा हो जाए घास नहीं मांस खाता है. हा, वही तो बात आहे. चला कॅप्टन वाल संघाचा आलाय. करण जाडे सैनिक ऐकाडे आलाय. वाल चला उलबे याच मॅचचा हिरो संदीप सर एकदा डिक्लेअर करा. यस, आपण निलेश मडवीलाच देऊया. आता कोणी मारला? मनीष. हा ना, आम्हाला इथे निलेश सांगितलं नाव. ओके, मनीष मडवी आहे. हा चला, क्या बात आहे मनीष. तर म्हणजे असे कधी कधी असे क्षण येतात. मॅन ऑफ द मॅच मनीष आश्रय दादा म्हात्रे आपल्या शुभ हस्ते पुरस्कार दिला जाईल. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजला जो फ्रीज आपण पाहतो ज्यांच्या शुभ हस्ते दिला गेलाय ते आश्रय म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते मनीष मॅच फिनिशरला हा सन्मान केला जाईल. संदीप सर. यस, नक्कीच. कारण एक चेंडू दोन धावा आणि आयुष्यामध्ये अशा संध्या येत असतात. मनीष तर काय ती म्हणशील? संधी मनीषला आले. मनीष काय म्हणशील? एक चेंडू दोन धावा, तुझ्या मनामध्ये काय सुरू होतं? प्रेशर होतं का? प्रेशर तर होताच थोडा, पण मला मॅच जिंकवायचीच होती. टीम बद्दल काय म्हणशील? आपल्या टीम एफर्ट बद्दल? टीम तर आमची चांगलीच आहे, भरपूर आमच्या ट्रॉफी झाल्या आहेत. थँक्यू सो मच. मनीषसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊन दे. उलवे गो टू टॉप 3 आणि मी संतोष